नमस्कार. मातोश्री अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण MPSCची कंबाईन पूर्व परीक्षा 2024-25च्या गणित या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत. कंबाईन यालाच संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पहिला क्वेश्चन काय आहे. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. तर या व्यवहारामध्ये काय झाले? पर्याय क्रमांक 1 अचा ना नफा ना तोटा झाला. पर्याय क्रमांक 2 अचा 11% नफा झाला. पर्याय क्रमांक 3 अचा 20% नफा झाला. पर्याय क्रमांक 4 बचा 20% तोटा झाला. काय आहे? अ ने एक वस्तू ब ला विकली आणि किती? 10% नफ्याने विकली. आपण तिची मूळ किंमत 100 समजू. 100 चे 10% 100 चे 10% बरोबर 10. म्हणजे ती बला त्याने किती रुपयाला विकली? 110 रुपयाला. नंतर काय झालंय? 2 नंबरला काय झालंय? ब ने तीच वस्तू अ ला किती? 10% तोट्यावर विकली. किती? 10% तोट्यावर. म्हणजे बची ती 110 रुपयाची वस्तू 10% तोटा. म्हणजे 110 चे 10% म्हणजे 11 रुपये तोट्याने. म्हणजे किती रुपयाला विकली? 110 ची वस्तू 99 रुपयाला विकली. मग 110 ची वस्तू 99 रुपयाला विकल्यानंतर हे 11% नफा कुणाला झाला? अ ला. किती? 11%. मग त्यामुळे पर्याय नंबर 2 हे याचं योग्य उत्तर असेल. अ चा 11% नफा झाला. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा काय? 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? 5 वर्षापूर्वी रेखा ही रेखा आणि कोण? नेहाचे वय किती होते? 34 वर्ष होते. हे 34 गुणिले 2 म्हणजे दोघींचे मिळून किती? 68. हे कधी? 5 पूर्वी. आज किती असेल? रेखा अधिक नेहा या दोघींचे वय किती? हे 68 अधिक 5 की 10? 10. दोघीचे वय 5 ने वाढणार म्हणजे 10 बरोबर किती? 78 वर्ष आजचे वय. त्यानंतर पुढे काय दिलंय? रेखा, नेहा व नीरजचे सरासरी वय 33 आहे. रेखा, नेहा, नीरज या तिघांचे वय किती आज? सरासरी 33. 33 ला किती गुणावं लागेल? 3 ने. तिघ जण आहेत म्हणून किती? 99 वर्ष. मग आपल्याला यात हे कळल, रेखा आणि नेहाचे वय काढले तर येणार वय नीरजचं येईल. रेखा आणि रेखा आणि नेहाचं वय किती आहे? आजचं 78 प्लस नीरजचं माहित नाही आपल्याला. आणि या तिघांचं मिळून किती आहे? 99 वर्ष. मग या 99 मधून 78 गेले, नीरजचं वय येईल. नीरज बरोबर 99 वजा 78 बरोबर किती? 21 वर्ष. कधी? आजचं वय. नीरजचे आजचे वय किती? 21 वर्ष आहे. आपल्याला प्रश्नात काय विचारलंय त्यांनी प्रश्नात विचारलंय 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? आज किती आहे? 21. मग नीरज बरोबर आज किती आहे?
21 वर्ष आणि 10 वर्षांनी आणखीन 10 म्हणजे किती 31 वर्ष वय होईल. किती होईल 31 वर्ष. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे 31 वर्ष. पुढचा पहा, भूषण एक काम 80 दिवसात करतो. किती 80 दिवसात पूर्ण करतो. परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम कोणी गेले नीरजने केले आणि ते 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल. पहा हा भूषण हे एक काम किती 80 दिवसात पूर्ण करतो, पण 10 दिवस काम केल्यानंतर निघून गेला म्हणजे त्याने किती 10 दिवस काम केलं. पहा हे शून्य गेला, हे शून्य गेला, काय राहिलं 1/8. मग 1/8 काम झालं. शिल्लक काम किती राहिलं. शिल्लक बरोबर 1 वजा 1/8. 8 1 8, 8तून 1 गेला 7/8. शिल्लक काम किती राहिलं 7/8. हे काम शिल्लक राहिले. मग हे नीरजने काय केलंय, एकटा नीरजने ते किती दिवसात केलंय 35 दिवसात केलंय. किती काम केलंय 7/8. मग हे बा 35 उलट करायचं गुणिले 8/7. 7 1 7, 7 5 35, 5 गुणिले 8 बरोबर किती 40 दिवसात. एकटा नीरज किती दिवसात करेल 40 दिवसात. पर्याय क्रमांक किती 4. पहा पुढचा प्रश्न. काय सोडवा. 3.49चा वर्ग वजा 0.51चा वर्ग आणि खाली दिले छेद 3.49 वजा 0.51चा 0.51. तर अशा उदाहरणात काय गणिताच्या अशा उदाहरणात सूत्राचा वापर करावा लागतो. पहा यात काय सूत्र आहे, a वजा b दुसऱ्या कंसात a अधिक b बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग. पहा a वर्ग वजा b वर्ग भागिले a वजा b. आता पहा याला आपण याला a म्हणू, याला b म्हणू, याला a म्हणू, याला b म्हणू. पहा तर a वर्ग वजा b वर्ग म्हणजे a वजा b एका कंसात आणि दुसऱ्या कंसात a वजा a अधिक b दुसऱ्या कंसात भागिले a वजा b. पहा याची किंमत कशी काढता येईल. हे a वजा b आणि a वजा b कॅन्सल होईल. राहिलं काय a अधिक b. काय राहिलं a अधिक b. पहा आपण a कुणाला मानलेलं आहे 3.49 ला a मानलंय अधिक b कुणाला मानलंय 0.51 ला. यांची बेरीज करून घेतली तर 3.49 अधिक 0.51 यांची बेरीज केली तर उत्तर काय येईल 4. पहा किती येईल 4. म्हणून पर्याय क्रमांक 1 आलं का लक्षात. सूत्र काय आहे a वजा b कंसात दुसऱ्या कंसात a अधिक b भागिले a वजा b. a इथं हे a वजा b आणि a वजा b कॅन्सल उरलं काय a अधिक b आणि मग किंमत काढायची a अधिक b. a म्हणजे 3.49 आणि b म्हणजे 0.51 यांची दोघांची बेरीज केली तर किती उत्तर येतंय 4. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्याचा पुढचा समीरने 2960 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केली. अशा उत्तराला काय करायचं पर्यायावरून जायचं. पहा आपण 1 नंबरचा पर्याय घेऊन बघू. पर्याय क्रमांक 1 वरून
किती आहेत, एक नंबरला 24 सफरचंद आहेत पहा. 360 रुपयाला 24 सफरचंद, म्हणजे एक सफरचंद कितीला, 24 एक 24, 24 15 360, म्हणजे 15 रुपयाला एक सफरचंद विकला. त्यानंतर पहा त्याने 3 रुपये सूट दिली असता 25% त्याची खरेदी आणखीन झाली असती. 15 वजा 3 म्हणजे किती, 12 रुपयाला एक सफरचंद दिल्यानंतर 25% त्याची आणखी खरेदी झाली असती पहा. मग हे 360 भागिले 12 म्हणजे 12 त्रिक 36, 30 रुपयाला 30 सफरचंद आले असते. पहिले किती होते, पर्याय क्रमांक 1 वरून 24 सफरचंद पहा. 24 आणि 6 30, 24 वर 6 तर 100 वर किती टक्केवारीत काढायचं आहे, याचा तिरकस गुणाकार करायचा. इथं लिहितो पुढं 100 गुणिले 6 भागिले 24, 6 1 6, 6 चोक 24, 4 25, 100 म्हणजे 25% नफा झाला असता. मग पर्याय क्रमांक 1 किती आहे, 1 बरोबर आहे. मग समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले होते, तर 1 नंबरचा पर्याय आपला किती, 24 सफरचंद खरेदी केली होती. किती, 24. याच्यानंतर 32 आपल्याला आणखीन बी ठेवून बघता येईल, पण योगायोगाने 1 नंबरचंच उत्तर आलंय. असं करताना आपल्याला या पर्यायातून काढताना कधी कधी 4ही पर्याय पण शोधावं लागते. पहा पुढचा काय, 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो, 11 ने भाग जातो. अशा टायमाला काय करायचं, पहिली संख्या काय आहे, 150, तिच्या जवळची संख्या 11 ने भाग जाणारी, 11 1 11, 4 राहिले 40 झाले, 11 त्रिक 33 म्हणजे पहिली संख्या किती येईल, 13. त्यानंतर शेवटची संख्या काय आहे, 500, तिला 11 ने भागायचे, तिच्या जवळची संख्या 11 1 11 चोक 44, राहिले 6 60 झाले, 11 5 55 म्हणजे जवळची संख्या कोणती, 45. यांची वजाबाकी करायची, 45 वजा 13, 5 3 गेले 2, 4 1 गेला 3 म्हणजे किती उत्तर येईल, 32. म्हणजे 150 ते 500, 150 ते 500 या दरम्यान 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती, तर 32. किती, 32 संख्या आहे. पहा पुढचा रेल्वेचा प्रश्न आहे. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्मवर 72 सेकंदात प्लॅटफॉर्मला ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती पहा. किती, तासात किती सेकंद आहेत, 3600. आपण 36 सेकंद घेऊ. किती किलोमीटरने जाते, 80. त्याचं हजारात कन्व्हर्शन करा, 1 2 3, 80,000. तर काय झालंय, तर एका प्लॅटफॉर्मवर किती 72 सेकंदात ओलांडते आणि त्या गाडीची लांबी किती आहे, 700 मीटर. याला x मानू, तिरका गुणाकार करायचा, 72 गुणिले 80,000 भागिले 3600 बरोबर आहे 700 x. तेव्हा हे 2 गेले, हे 2 गेले, 9 चोक 36, 9 8 72, 4 1 4, 4 2 8, यांचा गुणाकार केला, 8 2 16 म्हणजे 1600 बरोबर 700 x. हे x इथे राहतील, 1600तून 700 वजा करायचे म्हणजे 900 मीटर. त्या आगगाडीची किंवा त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल, 900 मीटर असेल. किती, 900 मीटर. कळालं का. पुढचा काळ कामवेगचा 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील पहा. हे मजूर
किती 6 मजूर दिवस 4 दिवसात, किती 4 दिवसात आणि किती विटा बनवतात 9600. तर 18 मजूर किती 18 मजूर 2 दिवसात 2 दिवसात किती विटा बनवतील असं लिहिलं. त्यांचा तिरकस गुणाकार करायचा. पहा 18 गुणिले 2 गुणिले 9600 भागिले 6 गुणिले 4. पहा 6 1 6 6 त्रिक 18, 4 1 4, 4 2 8, 1 राहिला 16, 4 चोक 16, हे 2400, 3 चोक ते 3 2 6 गुणिले 2400. याचं उत्तर काय येईल पहा. यांचा गुणाकार करून घेऊ. 6 गुणिले 2400 बरोबर. बघा 6 चोक 24, 7 आले 2, 6 2 12 आणि 2 14, म्हणजे 14400. तर इथं पर्याय चुकलेला आहे. हे 14400 याचं योग्य उत्तर आहे. किती 14400. पुढचा चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. तर ट्रेनची लांबी शोधा. पहा 1 तासाला, ताशी म्हणजे 3600 सेकंदात किती जाते 54,000 किलोमीटर. तर 9 सेकंदात ती ते खांब ओलांडती. तर तिची लांबी विचारली, ट्रेनची लांबी. तिरकस गुणाकार करायचा. 9 गुणिले 54,000 भागिले 3600. हे 2 गेले, हे 2 गेले. 9 1 9, 9 चोक 36, 4 1 4, 1 राहिला 14 झाले, 4 त्रिक 12, 2 राहिले 4 पंचे 20, म्हणजे तिची लांबी किती 135 मीटर. 135 मीटर पुढे 3 नंबरचा पर्याय 135 मीटर. पुढचा समजात लेंदी प्रश्न होता यातला. 50% बरोबर 0.5%. त्यानंतर 40% बरोबर 0.4%. त्यानंतर तिसरं 60% बरोबर 0.6%. काय म्हणले, ए स्थानकापासून काही प्रवाशासह एक रेल्वेगाडी सुटती. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात आणि 50% नवीन चढतात. पहा हे बी स्थानक. बी स्थानकावर काय होतं 50% चढतात, सॉरी 50% उतरतात. 50% उतरल्यावर 50% उरतील ना, आतमध्ये किती राहील 50%. मग 50% म्हणजे किती 0.5. आणि ए स्थानकावर किती होते, आपण ए स्थानकावर x मानलेले आहेत. मग 0.5x अधिक काय झालं बी स्थानकावर परत 25 नवीन चढलेत अधिक 25. त्यानंतर पहा हे सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असल्यापैकी 40% प्रवासी उतरतात व नवीन 40 चढतात. पहा हे सीवर काय होतंय 40% उतरतात. मग राहिले किती त्या आतमध्ये 40% उतरल्यावर 60% उरलेले. मग असं लिहिता येईल का 0. मागचे बी मधले 5x अधिक 25 गुणिले किती 60% उरलेत म्हणजे 0.6 अधिक किती चढलेत नवीन 40 चढलेत. बरोबर. पुढं काय म्हणते तर आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी. ए वर किती होते x त्याच्या 40% म्हणजे 0.4%. किती 0.4%. पहा पुढच्या याच्यात लिहितो. मग काय होईल असा उत्तर येईल 0.5x अधिक 25 गुणिले 0.6 अधिक 40 बरोबर x गुणिले
0.4x किंवा 0.4 पहा यांचा गुणाकार करून घेऊ. 6ला 5ने भागिलं 6 पंचे 30 0.3x अधिक 25 गुणिले 6 25 गुणिले 6 किती येतं 15 अधिक हे 40 बरोबर 4 गुणिले 0.4 गुणिले x म्हणजे 0.4x पहा. त्याच्यानंतर आता इकडे लिहितो त्याचं जागा पुरत नाही म्हणून वेगळ्या कलर लिहितो इकडं. काय आहे 0.3x अधिक 15 अधिक 40 बरोबर 0.4x. तबा हे 3x इकडे समोर जातील 4x कडे म्हणजे 15 आणि 40 किती झाले 55 बरोबर 0.4x वजा 0.3x म्हणजे 55 असेच राहतील बरोबर 0.4x मधून 0.3x गेले तर 0.1x राहिला आणि पहा हे वरती लिहितो पहा 55 बरोबर 0.1x म्हणजे 55 भागिले 0.1 बरोबर x. हे इथं खाली एक पॉईंट आहे म्हणून एक शून्य वर दिला मग किती राहिलं 550 भागिले 1 म्हणजे 1 ची काही गणती केली जाणार नाही म्हणजे किती x ची किंमत किती आहे 550. मग x कुणाची किंमत आहे a स्थानकावर होती किती 550. तर आपल्याला काय विचारलं त्यांनी b स्थानकावर किती उतरले. आता पहा b स्थानकावर 50% उतरले होते मग 550च्या हे 550च्या 50% म्हणजे अर्धे किती 275 प्रवासी उतरले होते. मग पर्याय क्रमांक किती हे 3 हे उत्तर आहे किती 3. पहा चला अशा प्रकारे आपण कंबाईन 2024च्या मॅथ या विषयाचं विश्लेषण पाहिलं आहे. नेक्स्ट व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत आमच्या या यूट्यूब चॅनलला मातोश्री अकॅडमी नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.